Hello and welcome my dear friends and students. In today's video I am going to derive the equation of simple harmonic progressive wave. So this method is not given in our textbook, it is given in previous certain books. So let us consider one simple harmonic progressive wave starting from the origin. So this is the point O from which the oscillatory disturbance that is moving along the positive direction of x-axis. So that's why we consider the first point as consider simple harmonic progressive wave starting from origin O and traveling in positive x direction. आपला पहिला पॉइंट आहे. आपण एक सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह घेतोय जी ओ पॉइंट पासून ओरिजिनेट होत आहे. ओ त्याचा ओरिजिन आहे. तिथून हा डिस्टर्बन्स कंटिन्युअसली पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनच्या अलोंग ट्रॅव्हल होतोय. हा आपला पहिला पॉइंट विथ द वेलोसिटी v. आता इथे आपण त्याचं जे प्रोपगेशन आहे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं हे आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या अलोंग ग्राफ प्लॉट करून केलाय. तर y ऍक्सिस काय रिप्रेझेंट करतं आणि x ऍक्सिस काय रिप्रेझेंट करतं. हियर y ऍक्सिस रिप्रेझेंट द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल and x axis represent the distance covered by the particle of a wave. मग आता इथे x axis च्या अलोंग आपल्याला डिस्टन्स मेजर करायचं आहे आणि y axis च्या अलोंग आपल्याला डिस्प्लेसमेंट घ्यायचं आहे. हे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन त्याला आपण म्हणतो एम्प्लिट्यूड. म्हणून इथे आपण लिहिलेलं आहे एम्प्लिट्यूड a. आता सगळ्यात पहिले सुरुवातीला आपण कन्सिडर करणार आहे ओ या ठिकाणचा पार्टिकल की जो मेन पोझिशनला आहे त्याचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन काय आहे. त्या पार्टिकलचं जो पार्टिकल ओ या ठिकाणी आहे सगळ्यात पहिले तिथला पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करेल. म्हणून मी इथे लिहिलं आहे सपोज द पार्टिकल ॲट ओरिजिन इज ॲट मेन पोझिशन. हा जो आपण पार्टिकल घेतोय ओ या ठिकाणचा तो कुठे आहे मेन. ही मेन पोझिशन झाली. ही अप्पर एक्स्ट्रीमिटी ही लोअर एक्स्ट्रीमिटी झाली. मेनला असणारा पार्टिकल की जो ओ या ठिकाणी आहे त्याचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन आपल्याला दाखवायचं आहे y इक्वल टू a sin omega t. Actually displacement of SHM is given by y equal to a sin omega t plus alpha. हे डिस्प्लेसमेंट इक्वेशन अल्फा फेज डिफरन्स हा मीन ला असल्यामुळे त्याचा फेज जो आहे तो 0. म्हणून मग इथे आपण पहिलं डिस्प्लेसमेंट इक्वेशन लिहिलंय y इक्वल टू a sin omega t. आता आपल्याला एक as the wave propagates, as the wave proceed in positive direction of x axis, we have to consider certain point which is away from the O. आपल्याला एक असा पॉइंट घ्यायचा आहे की जो O पासून अवे असेल पर्टिक्युलर डिस्टन्स. म्हणून आपण P पॉइंट चूज करतोय. सो कन्सिडर एनी पार्टिकल P which is at a distance x from the origin. ही वेव्ह प्रोसीड होत असताना प्रोपगेट होत असताना x डायरेक्शनच्या अलोंग पुढे पुढे जाईल. मग एक असा पॉइंट निवडा की जो पॉइंट या O पासून काही अंतरावर असेल. ते घेतलं आपण डिस्टन्स x. सो कन्सिडर एनी पार्टिकल P ॲट अ डिस्टन्स x फ्रॉम द ओरिजिन. आता आपण प्रॉपर्टी नुसार डिफरंट पार्टिकल्स व्हायब्रेट विथ द डिफरंट फेज ड्यूरिंग द प्रोपगेशन ऑफ वेव्ह. म्हणून मग आता त्याची प्रॉपर्टी वापरायची आहे. एव्हरी नेक्स्ट पार्टिकल लॅग इन फेज दॅन द प्रिव्हियस पार्टिकल. प्रत्येक पुढचा जो पार्टिकल राहील तो मागच्या पार्टिकल पेक्षा फेज मध्ये मागे राहील. का सगळ्यात पहिले ओरिजिनच्या ठिकाणचा पार्टिकल व्हायब्रेट व्हायला सुरुवात होईल. जिथून आपण ती स्ट्रिंग व्हायब्रेट करू तिथला पार्टिकल सगळ्यात पहिले, त्याच्यानंतर नेक्स्ट, त्याच्यानंतर नेक्स्ट, म्हणजे सगळ्यात पहिले हा पार्टिकल व्हायब्रेट होईल. म्हणून प्रत्येक पुढचा पार्टिकल हा मागच्या पार्टिकल मध्ये फेज मध्ये कसा राहील मागे राहील. म्हणून एव्हरी नेक्स्ट पार्टिकल लॅग इन फेज दॅन द प्रिव्हियस पार्टिकल. आता ती प्रॉपर्टी वापरून आपल्याला जेव्हा
ती वेव्ह P या ठिकाणी पोहोचेल तेव्हा P या ठिकाणचा पार्टिकल त्याचं डिस्प्लेसमेंट काय राहील, इट्स डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय y इक्वल टू a sin ओमेगा t मायनस फाय. तिथे मायनस आपण का लिहिलं, कारण तो फेज मध्ये लॅग आहे. मग लॅग असेल तर मायनस, लीड असेल तर प्लस. मग आधीचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन काय होतं, सिंपली a sin ओमेगा t. नेक्स्ट डिस्प्लेसमेंट इक्वेशन काय होईल, y इक्वल टू a sin ओमेगा t मायनस फाय. आता आपल्याला फाय काय आहे, या दोघांमधला फेज डिफरन्स o आणि p मधला. o या ठिकाणी असणारा पार्टिकल आणि p या ठिकाणी असणारा पार्टिकल, या दोघांमधला फेज डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करायचा. तर आपल्याला स्टँडर्ड माहिती आहे, जेव्हा वेव्ह ही त्याच्या वेव्हलेंथ इतकं डिस्टन्स कव्हर करेल तेव्हा फेज असतो 2 पाय. when the wave covers a distance equal to its wavelength, phase is 2 pi. when it covers a distance x, then phase is unknown, that is the phi. if we make the cross multiplication, then phi equal to what, 2 pi x by lambda. इथे आपल्याला फाय ची व्हॅल्यू कशी काढायची आहे, जेव्हा एखादी वेव्ह आपल्या वेव्हलेंथ इतकं डिस्टन्स कव्हर करतं तेव्हा फेज असतो 2 पाय, आणि जेव्हा त्याने एनी डिस्टन्स कव्हर केलं x तेव्हाचा फेज माहिती नाही, आपण तो घेतलाय फाय. मग इथे आपल्याला फाय काढायचं आहे, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण ही फर्स्ट टर्म झाली, ही सेकंड, ही थर्ड आणि फोर्थ, फर्स्ट फोर्थ सेकंड थर्ड मल्टिप्लाय करून आपण फाय इक्वल टू काय मिळालं, 2 पाय एक्स बाय लॅम्बडा. ही फाय ची व्हॅल्यू मी इथे प्लेस केली, y इक्वल टू a sin इन ब्रॅकेट ओमेगा t मायनस 2 पाय x बाय लॅम्बडा. आता 2 पाय बाय लॅम्बडा ची व्हॅल्यू जर आपण पुट केली k, where k is a wave number, तर आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं जनरल इक्वेशन इथे मिळेल, y इक्वल टू a sin इन ब्रॅकेट ओमेगा t मायनस kx. दिस इज कॉल्ड एज द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह, y इक्वल टू a sin ओमेगा t मायनस kx. आता याला जर आपल्याला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये पुट करायला सांगितलं तर कसं पुट करता येईल, त्याआधी पुन्हा एकदा बघा की लेट अस कन्सिडर simple harmonic progressive wave originating from starting from O and traveling in positive x direction with velocity v. We have to consider displacement along y axis and distance along x axis. Then suppose the particle at O is at mean position. O या ठिकाणी असणारा पार्टिकल कुठे आहे, मीन ला आहे. त्याचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन आपण दाखवलं आहे y इक्वल टू a sin ओमेगा t. आता इथे as the wave proceed in positive x direction, here we have to consider another particle which is at certain distance. म्हणून आपण इथे p एक पार्टिकल घेतलाय p या ठिकाणचा की जो x इतक्या अंतरावर आहे फ्रॉम o. मग ती वेव्ह त्या ठिकाणी गेली असताना तिथलं डिस्प्लेसमेंट इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. ते डिस्प्लेसमेंट इक्वेशन राहील y इक्वल टू a sin ओमेगा t मायनस फाय. इथे फेज आपण मायनस का घेतोय, एव्हरी नेक्स्ट पार्टिकल लॅग इन फेज दॅन द प्रिव्हियस पार्टिकल. प्रत्येक पुढचा पार्टिकल हा मागच्या पेक्षा फेज मध्ये मागे असतो, म्हणून इथे निगेटिव्ह साईड. आता या फाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय केलं, तर स्टँडर्ड आपल्याला इन्फॉर्मेशन वापरली की when the wave covers a distance equal to wavelength, then phase is 2 pi. when wave covers a distance equal to x, then phase is unknown, that is the phi. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून phi ची व्हॅल्यू काय येतं, 2 pi x by lambda. इथे आपण phi ची व्हॅल्यू ठेवली, 2 pi by lambda ची व्हॅल्यू घ्यायची k, which is called as a wave number. So 2 pi by lambda equal to k घेतलं तर काय जनरल इक्वेशन आलं आपलं, y equal to a sin omega t minus kx. Now in order to express this general equation y equal to a sin omega t minus kx in different form, so let us again put the value of omega. इथे आपण ओमेगा ची पण व्हॅल्यू ठेवू आणि k जी व्हॅल्यू ठेवली होती ती ॲज इट इज आपण 2 pi by lambda ठेवू in order to find the different form of a equation of SHM.
सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. बघा मग ओमेगा इक्वल टू 2π/t इथे आपण ठेवलाय या इक्वेशन मध्ये आणि k ची व्हॅल्यू ॲज इट इज ती जी आपण ठेवली होती 2π/λ. म्हणून आपल्याला मिळेल y इक्वल टू a sin इन ब्रॅकेट 2π/T ही व्हॅल्यू आहे ओमेगाची आणि 2π/λ ही व्हॅल्यू आपण इथे पुट केली होती k म्हणून. आता प्रत्येक याच्यात 2π कॉमन आहे बघा, त्याला आपण बाहेर घेतलं आणि आपल्याला पहिलं इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह मिळालं y इक्वल टू a sin 2π इन ब्रॅकेट स्मॉल t बाय कॅपिटल T मायनस x/λ. याला अजून आपण वेगळ्या फॉर्म मध्ये पुट करू शकतो. y इक्वल टू a sin 2π 1/t 1/t इज फ्रिक्वेन्सी nt मायनस x/λ. आता याला जर आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये पुट करायचं असेल, एकदा आपल्याला n ला कॉमन घ्यायचं असेल तर इथे ऍडजस्टमेंट करू आपण. y इक्वल टू a sin 2π इथे nt ॲज इट इज मी इथे n ने मल्टिप्लाय करतो, n ने डिवाइड करतो सेकंड टर्मला फक्त इथे, सो दॅट वी कॅन मेक द n कॉमन. y इक्वल टू a sin 2πn इन ब्रॅकेट इथे t राहील, इथे x आणि n लॅम्बडा म्हणजे काय असतं v, रिलेशन बिटवीन वेलोसिटी फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ. हा दुसरा फॉर्म झाला y इक्वल टू a sin 2πn इन ब्रॅकेट t मायनस x/v. अजून आपल्याला लॅम्बडा पण कॉमन काढता येईल, दॅट इज y इक्वल टू a sin 2π ही जर टर्म आपण पहिले लिहिली इथे n t ठीक आहे मायनस x/λ. आता मला जर लॅम्बडा कॉमन काढायचं असेल तर इथे ऍडजस्टमेंट करावं लागेल, लॅम्बडाने मल्टिप्लाय लॅम्बडाने डिवाइड. पुन्हा आता दोघांचा हा लॅम्बडा जर आपण कॉमन काढला a sin 2π/λ हे n लॅम्बडा म्हणजे v घ्यायचं आणि हा काय राहील x. म्हणून y इक्वल टू दॅट इज a sin इन ब्रॅकेट 2π/λ vt मायनस x. असे आपण वेगवेगळ्या फॉर्म मध्ये या इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्हला पुट करू शकतो. हा जनरल फॉर्म्युला आहे y इक्वल टू a sin ओमेगा t मायनस kx. अजून आपण याचे वेगवेगळे फॉर्म पण घेऊ शकतो जे आता आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलाय. आपल्या टेक्स्ट बुक मध्ये y इक्वल टू a sin kx मायनस ओमेगा t घेतलाय. चार पैकी कोणताही फॉर्म हा आपण सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन म्हणून घेऊ शकतो, ते पण आपण बघणार आहे. अशा पद्धतीने आपण याला या तीन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये घेऊ शकतो. याच्यावर आधारित प्रॉब्लेम आपल्याला राहतं किंवा इझी एखादा ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन राहतो की जे इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो. एकदा का आपल्याला कोणताही यातला एक फॉर्म माहित असेल, जसं हा फॉर्म y इक्वल टू a sin ओमेगा t मायनस kx, ओमेगा इक्वल टू 2π/t, k इक्वल टू 2π/λ. इथे आपण पहिल्या याच्यात काय केलं 2π कॉमन काढला. 2π कॉमन काढल्यामुळे पहिला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मिळाला दॅट इज इन ब्रॅकेट t/t मायनस x/λ. दुसऱ्या वेळेला मला n काढायचं आहे ब्रॅकेट मधून कॉमन, त्यासाठी ऍडजस्टमेंट केली आपण. सेकंड टर्म मध्ये इथे n नाहीच आहे, n ने मल्टिप्लाय केलं, n ने डिवाइड केलं. याच्यामधून आपण न्यूमरेटर मधला n कॉमन काढला आणि n लॅम्बडा म्हणजेच काय v. इथे आता मला नेक्स्ट फॉर्म मध्ये मला लॅम्बडा कॉमन काढायचं आहे. मग पहिल्या टर्म मध्ये लॅम्बडा नाही, मग पुन्हा ऍडजस्टमेंट लॅम्बडाने मल्टिप्लाय लॅम्बडाने डिवाइड, हे दोन्ही आपण कॉमन काढले आणि इथे n लॅम्बडाची व्हॅल्यू ठेवली vt. अशा पद्धतीने आपण इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह डिराइव्ह करू शकतो. Now the equation of progressive wave that can be taken in any one of the form. आता जे आपल्या टेक्स्ट बुक मध्ये जे दिलेले आहे ते या फॉर्म मध्ये दिलाय a sin kx मायनस ओमेगा t. तर इथे याचे हे चार फॉर्म आहेत. या चार पैकी कोणताही फॉर्म आपण इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणून घेऊ शकतो. बघा हे y म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ अ वेव्ह डिपेंड अपॉन द टू फॅक्टर्स. कोणत्याही पार्टिकलचं आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर ते डिस्प्लेसमेंट आपल्याला या दोन फॅक्टरच्या आधारावर काढता येईल. एक म्हणजे त्यांनी कव्हर केलेलं जे डिस्टन्स राहील ओरिजिन पासून
ते दाखवलंय आपण x ने आणि किती वेळानंतर आपण त्याचं ते डिस्प्लेसमेंट कन्सिडर करतोय म्हणून इथे जे दिलेलं आहे बघा y म्हणजे डिस्प्लेसमेंट y इज द फंक्शन ऑफ x अँड t x काय तर डिस्टन्स आहे आणि t काय आहे तर टाइम किती वेळानंतर त्या पार्टिकलचं आपण डिस्प्लेसमेंट काढतोय त्याने किती डिस्टन्स पर्टिक्युलर डायरेक्शनने कव्हर केलेलं आहे डिस्टन्स कव्हर्ड बाय एनी ऑब्जेक्ट इन पर्टिक्युलर डायरेक्शन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते डिस्प्लेसमेंट असतं म्हणून इथे y ऑफ x ऑफ t डिस्प्लेसमेंट इज द फंक्शन ऑफ डिस्टन्स अँड टाइम मग इथे यापैकी कोणताही फॉर्म तुम्ही कंपेअर करू शकता जर आपल्याला याच्यावरचा प्रॉब्लेम असेल तर y of x of t equal to a sin kx minus omega t किंवा y of x of t that is equal to a sin omega t minus kx इथे kx minus omega t इथे omega t minus kx जसं आपण साइनचं इथे व्हेरिएशन घेतलं डिस्प्लेसमेंटचं त्याच पद्धतीने इथे कोसाइनशी पण त्याचं व्हेरिएशन आपण घेऊ शकतो a cos kx minus omega t इथे a cos omega t minus kx तर आपल्याला इथून सुरुवात दिली आपल्या टेक्स्ट बुक मध्ये कोणतंही एक जनरल डिस्प्लेसमेंट इक्वेशन घ्या आणि या डिस्प्लेसमेंट इक्वेशन वरून आपल्याला याला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये पुट करायचं आहे जे आता आपण मिळवलं पहिले हे इक्वेशन आता आपण मिळवलं आणि याला मग वेगवेगळ्या फॉर्म मध्ये पुट केलं तर बघा घेतलेलं एक इक्वेशन घेऊ आपण y of x of t equal to a sin omega t minus kx इथे तुम्हाला दोन व्हॅल्यूज पुट करायच्या आहे एक ओमेगा 2π/t आणि दुसरं k that is 2π/λ म्हणून आपल्याला मिळेल y of x of t equal to y is the function of distance and time that is equal to a sin in bracket omega ची व्हॅल्यू 2π/t into t minus 2π/λ into x आपण दोन व्हॅल्यूज पुट करतोय ओमेगा ची व्हॅल्यू 2π/t आणि k ची व्हॅल्यू 2π/λ आता इथे 2π कॉमन काढा a sin 2π इथे राहील t/t minus x/λ आला याच्यातला पहिला स्टँडर्ड फॉर्म आता आपण 1/t ची व्हॅल्यू ठेवली होती that is a sin 2π 1/t is n t minus x/λ आता आपल्याला n कॉमन घ्यायचं होतं म्हणून इथे आपण ऍडजस्टमेंट केली होती डिस्प्लेसमेंट इक्वल टू एम्प्लिट्यूड sin ऑफ 2π nt इथे n ने मल्टिप्लाय n ने डिवाइड न्यूमरेटर मधला n कॉमन घेतला होता आपण that is y of x of t equal to a sin 2π and this is t minus x/v आता या इक्वेशनला पहिले घेऊन पुन्हा आपण जर वेव्हलेंथ कॉमन काढलं that is a sin 2π इथे n लॅम्बडा ऍडजस्टमेंट अपॉन लॅम्बडा मायनस x/λ ही आपण टर्म इथे घेतोय आणि या टर्मला आपण लॅम्बडाने पहिल्या टर्मला फक्त मल्टिप्लाय करतोय डिवाइड दॅट इज डिस्प्लेसमेंट इक्वल टू a sin 2π/λ n लॅम्बडाची व्हॅल्यू घ्यायची vt मायनस x असे वेगवेगळे फॉर्म आता आपल्याला डेरिव्हेशन दिलेलं नाही आपल्या न्यू टेक्स्ट बुक मध्ये त्याचं जनरल इक्वेशन घेऊन त्यांनी हे जनरल इक्वेशन घेतलंय आपल्या पुस्तकामध्ये y of x of t equal to a sin kx minus omega t k ची व्हॅल्यू काय घ्यायची 2π/λ आणि ओमेगा ची व्हॅल्यू 2π/t असं एक छोटासा आपल्याला महत्त्वाचा पार्ट दिलेला आहे इक्वेशन ऑफ अ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह